श्री स्वामी समर्थ. नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. येत्या सोमवारी दिनांक आहे 2 मार्च 2026 आणि या दिवशी आलेली आहे होळी. रंगांचा सण असणारी होळी ही 2 मार्चला आलेली आहे. तर पहा, या वर्षीची होळी ही साधारण होळी नाहीये, कारण या वर्षी होळीच्या दिवशी चंद्रग्रहण देखील आलेलं आहे. आपल्या हिंदू धर्मामध्ये होळीचा सण अतिशय महत्त्वाचा मानला जातो. होळीचा सण म्हणजेच वाईटावर चांगल्याचा विजय म्हणून साजरा केला जातो. म्हणूनच या होळीच्या दिवशी आपली ज्या काही नकारात्मक विचार असतील किंवा आपल्यामध्ये दुसऱ्यांबद्दल जी काही नकारात्मकता असेल तर ती होळीच्या अग्नीमध्ये दहन करायची असते. तर पहा, बऱ्याच जणांमध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे की होळीचा सण 2 मार्चला साजरा करायचा की 3 मार्चला साजरा करायचा. त्याचबरोबर त्या दिवशी चंद्रग्रहण असल्यामुळं कोणता दिवस हा चांगला आहे किंवा कोणती वेळ ही चांगली आहे, तर हे सुद्धा आजच्या व्हिडिओत आपण बघणार आहोत. त्याचबरोबर आपल्याला एक अतिशय महत्त्वाचा उपाय करायचा आहे. तर आपल्याला सोमवारी होळीच्या दिवशी घरामध्ये या झाडाचं एक मूळ घेऊन यायचं आहे. हे एक झाडाचं मूळ जर आपण घरामध्ये घेऊन आलात तर रातोरात नशीब चमकून उठेल, पैसाच पैसा येईल, शत्रू संपेल, इतका हा प्रभावी उपाय आहे. हा उपाय कसा करायचा आहे, कोणतं मूळ जे आहे तर ते आपल्याला घरी घेऊन यायचं आहे, याबद्दलचीच माहिती आजच्या व्हिडिओत आपण बघणार आहोत. त्यामुळे तुम्ही पुढे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. त्याचबरोबर खाली कमेंट्समध्ये जय माता लक्ष्मी लिहायला अजिबात विसरू नका. व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला तर आपल्या मित्रपरिवारांसोबत नक्की शेअर करा. तर पहा, हिंदू पंचांगानुसार फाल्गुन पौर्णिमा ही 2 मार्च 2026 रोजी सायंकाळी 5:55 सुरू होत आहे. अनेक ठिकाणी 2 मार्चलाच होळीची तयारी केली जाते, परंतु 3 मार्चला चंद्रग्रहण हे 3 मार्चला दुपारी असल्यामुळं 2 मार्चच्या रात्रीच ग्रहणाचा सूतक काळ जो आहे तर तो सुरू होत असतो आणि यामुळे आपल्याला जी होळी पेटवायची जी वेळ आहे, पूजा करायची जी वेळ आहे, तर त्या वेळा ज्या आहेत तर त्या आपल्याला व्यवस्थित पाळायच्या आहेत. तर पहा, आपण होळी का साजरी करतो हे प्रत्येकालाच माहीत आहे. ही गोष्ट भक्त प्रल्हाद आणि त्याची आत्या होलिका यांची आहे. भगवान विष्णूंचा जो परमभक्त होता प्रल्हाद, तर त्याला मारण्यासाठी होलिकेला अग्नीत बसवण्यात आले आणि त्याच्याबरोबर प्रल्हादाला सुद्धा बसवण्यात आले आणि होलिका मातेला अग्नीचे जे वाचवण्याचं जे वरदान आहे तर ते मिळालेलं होतं. परंतु सत्याचा विजय झाला आणि होलिकाचं दहन झालं आणि भगवान प्रल्हाद जे आहेत तर ते सुखरूप बाहेर पडले. म्हणजे वाईटावरती चांगल्याचा विजय झाला आणि म्हणूनच आपण वाईट विचारांचे दहन करण्यासाठी होळी पेटवत असतो. आता 2 मार्चला ज्यावेळेस तुम्ही होळी पेटवणार आहात त्या दिवशी घराची स्वच्छता करा, दारात रांगोळी काढा, त्याचबरोबर गौऱ्यांची होळी तयार करा. तसेच कुणाशीही वाद घालू नका आणि पांढऱ्या वस्तूंचं दान करू नका किंवा पांढऱ्या वस्तू परिधान देखील करू नका, म्हणजेच पांढरे वस्त्र देखील परिधान करू नका. पांढऱ्या वस्तूचे दान करणं बी टाळायचं आहे. चंद्रग्रहाची सावट ही जवळ असते. चंद्र हा पांढऱ्या वस्तूंचा कारक आहे, त्यामुळे आपल्याला या दिवशी पांढऱ्या वस्तू ह्या कुणाला द्यायच्याही नाही आणि घ्यायच्याही नाही. त्याचबरोबर पैसे उधार कुणाला द्यायचे नाही. होळी पेटवताना किंवा होलिका दहन हे केवळ लाकडे जाळणे नसून ती एक आध्यात्मिक शुद्धीकरण प्रक्रिया आहे. 2026 मध्ये होळीला चंद्रग्रहणाचे सावट असल्यामुळं आपल्याला ही होळी पेटवताना किंवा होळीची पूजा करताना काही चुका ज्या आहेत तर त्या प्रामुख्याने टाळायच्या आहेत. 3 मार्चला दुपारी चंद्रग्रहण आहे आणि ग्रहण काळामध्ये किंवा भद्र काळामध्ये होळी पेटवणे अशुभ मानले जाते. तसेच ग्रहण सुटण्यापूर्वी म्हणजे 6:47च्या आधी घाईघाईत होळी पेटवू नका. ग्रहण सुटल्यानंतर स्नान करून आणि घराचे शुद्धीकरण करून नंतरच होळी पेटवायची आहे. होळी जी आहे तर रात्री 8 नंतर तुम्ही प्रज्वलित करायची आहे. तसेच प्लास्टिक, रबर, जुन्या चपला किंवा घरातील काडी कचरा जो आहे तर तो तुम्हाला होळीमध्ये चुकूनही टाकायचा नाही. यामुळे केवळ प्रदूषणच होत नाही तर नकारात्मकता देखील वाढली जाते.
होळीसाठी केवळ गवऱ्या, कापूर, तूप, कोरडी लाकडे, एरंडे, आंबा यांचा वापर करा. गवऱ्यांचा वापर केल्याने वातावरणातील जंतूंचा नाश होतो आणि सकारात्मक ऊर्जा ही निर्माण होते. त्याचबरोबर होळी पेटवण्यासाठी निसर्गाची आणि शास्त्राच्या विरुद्ध जाऊ नका. म्हणजेच कोणतीही ओली झाडे म्हणजेच हिरवीगार झाडे आहेत ते तोडून होलिका दहन करू नका. वाळलेली लाकडे किंवा कापून पडलेल्या फांद्यांची वापर करा. शक्यतो जास्तीत जास्त गवऱ्यांचा वापर करून होलिका जी आहे तर तिची पूजा ही करायची आहे. आता होळीची तुम्ही पूजा करत असताना तुम्हाला काही गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत की होळीची पूजा करताना दक्षिण दिशेला तोंड चुकूनही करायचं नाही. पूर्व किंवा उत्तर दिशेला तोंड करून होळी तुम्हाला पेटवायची आहे. आता बरेच लोक जे आहेत तर ते लांबून नमस्कार करतात किंवा उलट्या दिशेने फिरतात. आणि होळीला जेव्हा तुम्ही प्रदक्षिणा घालणार आहे तेव्हा घड्याळाच्या काट्याच्या दिशेने म्हणजेच गोलाकार पद्धतीने तुम्हाला प्रदक्षिणा या घालायच्या आहेत. 3 किंवा 5 प्रदक्षिणा किंवा 7 प्रदक्षिणा तुम्हाला होळीला घालायच्या आहेत. ह्या 5 किंवा 3 प्रदक्षिणा घालणं हे शुभ मानलं जातं. तसेच प्रदक्षिणा घालताना मनामध्ये जे काही वाईट विचार आहे त्यांचे ते विचार जे आहेत तर ते दूर व्हावेत, ते नष्ट होऊन जावेत, या होळीच्या अग्नीमध्ये नष्ट व्हावेत अशी प्रार्थना करायची आहे. होळीमध्ये चुकूनही शिळे अन्न किंवा उष्टे पदार्थ तुम्हाला टाकायचे नाही. होळीमध्ये तुम्हाला पुरणपोळीचा नैवेद्य अर्पण करायचा आहे, नारळ अर्पण करायचा आहे, डाळ तांदूळ याचा नैवेद्य अर्पण करा. ज्यावेळेस तुम्ही नारळ अर्पण करणार आहात तो नारळ अर्पण केल्यानंतर तो प्रसाद म्हणून वाटणे अतिशय शुभ मानले जाते. होळीच्या ठिकाणी भांडणे किंवा ओरडणे, कुणाविषयी वाईट विचार ठेवणे हे टाळायचे आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः किंवा विष्णू सहस्रनामाचं पठण हे तुम्हाला करायचं आहे. 2026 मधले हे पहिलेच चंद्रग्रहण आहे. या चंद्रग्रहणाला खग्रास चंद्रग्रहण असं म्हटलं जातं. खग्रास चंद्रग्रहण म्हणजे पृथ्वीची सावली ही चंद्रावर पडणे. पृथ्वीची सावली ज्यावेळेस चंद्रावरती पडते त्यावेळेस चंद्र पूर्ण झाकून टाकला जातो. म्हणजेच पृथ्वी पूर्ण चंद्र झाकून टाकते तेव्हा चंद्र तांबूस रंगाचा दिसू लागतो, ज्याला ब्लड मून देखील म्हटलं जातं. ग्रहण प्रवेशाची सुरुवात ही 3 मार्च रोजी 3:30 होईल. ग्रहणाचा मध्य जो आहे तर तो 5:04 होईल आणि ग्रहणाचा मोक्ष जो आहे तो म्हणजे 6:47 होईल. हे चंद्रग्रहण जे आहे तर ते दुपारी होत असल्यामुळं भारताच्या बहुतांश भागामध्ये चंद्रोदय होण्यापूर्वीच ग्रहण सुरू झालेले असेल. ज्यावेळेस चंद्र संध्याकाळी उगवेल त्यावेळेस तो ग्रहणाच्या स्थितीतच पाहायला मिळेल. आणि ग्रहणाचा जो सूतक काळ आहे तर तो चंद्रग्रहणाच्या अगोदर 9 तास आधी सुरू होत असतो. त्यामुळे सूतक काळात सुद्धा आपल्याला अन्न ग्रहण करायचं नाही किंवा शिजवलेलं अन्न जे आहे तर ते त्यामध्ये तुम्हाला तुळशीपत्र टाकायचे आहेत. पाणी असेल पाण्यामध्ये, दुधामध्ये, पिठामध्ये तुम्हाला तुळशीपत्र टाकूनही ठेवायचे आहेत. ग्रहण काळामध्ये गर्भवती महिलांनी घराबाहेर पडू नये आणि धारदार वस्तूंचा, कात्री, चाकू यांचा वापर करणे टाळावे. सोमवारी होळी आणि पौर्णिमेचा विशेष संयोग जुळून येत आहे. तर पहा, पैशांची जर चणचण भासत असेल, कर्ज भेटत नसेल, घरात लक्ष्मी टिकत नसेल तर तुम्हाला हा एक अतिशय महत्त्वाचा जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तर तो चमत्कारिक उपाय नक्कीच करायचा आहे. शास्त्रानुसार होळीच्या दिवशी सहेदा किंवा सफेद आग, ज्याला आपण पांढरे रुई म्हणतो, तर पांढरे रुई सर्वांनाच माहीत आहे. तर पांढरे रुई या झाडाच्या मुळाचा एक अत्यंत प्रभावी उपाय आपल्याला करायचा आहे. तर पांढऱ्या रुईचा उपाय आपल्याला करायचा आहे. आपण आज बोलणार आहोत तो सहदेवीच्या रूपाबद्दल. तर हे अगदी औषधी आणि तंत्रशास्त्रात असं मानलं जातं की हे रोप जे आहे तर ते होळीच्या दिवशी तुम्ही ह्या पांढऱ्या रुईचं मूळ जे आहे ते विधिवत घरामध्ये आणले तर तिथे दारिद्र्य हे राहत नाही. तर हा उपाय कसा करायचा आहे आता तेच आपण पाहणार आहोत. तर तुम्हाला सोमवारी होळीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे आणि होलिका दहनापूर्वी हे जे मूळ आहे तर ते तुम्हाला घरात आणायचं आहे. तर तुम्हाला काय करायचं आहे तर रविवारी म्हणजेच सोमवारी हा उपाय करायचा आहे. तर मग रविवारच्या म्हणजे रविवारीच्या दिवशी तुम्हाला त्या रुईच्या झाडापाशी जायचं आहे, अक्षदा आणि पाणी अर्पण करायचं आहे आणि उद्या मी तुम्हाला
माझ्या घरी सुखसमृद्धीसाठी घेऊन जाणार आहे असं तुम्हाला आमंत्रण द्यायचं आहे. आणि नंतर सोमवारी सकाळी तुम्हाला होलिका दहनापूर्वी झाडाचे थोडेसे मूळ खोदून घरी आणायचे आहे. आणि हे मूळ तुम्ही घरी आणल्यानंतर त्याला गंगाजलाने स्वच्छ धुवायचे आहे किंवा स्वच्छ पाण्याने धुवायचे आहे. आणि हे मूळ एका लाल कपड्यामध्ये गुंडाळायचे आहे. त्यावर हळद, कुंकू, अक्षदा तुम्हाला त्यावरती अर्पण करायचे आहेत. आणि ते लाल कपड्यामध्ये बांधायचं आहे. आणि तुम्हाला तुमच्या घराच्या तिजोरीत किंवा जिथे तुम्ही पैसे ठेवता, महत्त्वाचे कागदपत्र ठेवता, दागदागिने ठेवता, त्या ठिकाणी तुम्हाला हे ठेवायचं आहे. जेव्हा तुम्ही हे मूळ तुमच्या तिजोरीमध्ये ठेवणार आहात, तेव्हा तुम्हाला काय करायचं आहे, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. किंवा ओम श्रीम ह्रीम क्लीम श्रीम सिद्धिय लक्ष्मी नमो नमः या मंत्राचा जप करत तुम्हाला ते तुमच्या तिजोरीमध्ये ठेवायचं आहे. होळीची जी सकारात्मक ऊर्जा आहे तर ती ह्या मुळामध्ये साठवली जाते, जी तुमच्या घरातील पैशांच्या अडचणी दूर होतात. त्याचबरोबर जे दारिद्र्य आहे ते दूर होऊन जाते. तर हा सोमवारी होळीच्या दिवशी हा छोटासा उपाय करायला खूप महत्त्वाचं मानलं जातं. त्यामुळे हा एक उपाय अतिशय महत्त्वाचा आहे. नक्की करून पहा. नक्कीच तुम्हाला याचा अनुभव मिळेल. तर चला इथेच थांबवते माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया अशाच छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.